ब्रेक नंतर स्वागत। आपण पाहताय विशेष बेपत्ता घर। म्हाडाच्या संक्रमण शिबिरात राहणारे कितीही ओरडून सांगत असले तरी म्हाडाला जाग येत नाहीये। मास्टर लिस्ट मधल्या फ्लॅटचा पत्ता तर मिळत नाही। रोजच म्हाडाच्या ऑफिसची पायरी झिजवावी लागते। या संदर्भात आम्ही चर्चा केली गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांच्याशी। आपल्या बरोबर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर आहेत। सर, म्हाडाने आता मास्टर लिस्टची एक जाहिरात दिलेली आहे। त्या जाहिरातीमध्ये जे पत्ते दिलेले आहेत ते पत्ते संशयास्पद आणि खोटे असल्याचं समोर आलं। सांगा। त्याची आपण नक्कीच चौकशी करू, कारण ज्यावेळी आपण जे माहितीच्या अधिकारावरती किंवा जे काही लोक ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याचा प्रयत्न करतात, यावेळी पण आपण मास्टर लिस्टमध्ये जी पूर्ण यादी जी जाहीर केली होती ती ऑनलाईन आपण केली होती की लोकांनी येऊन अर्ज करावे। पण ही बाब आता लक्षात आलेली आहे की अशा काही चुका झालेल्या आहेत। त्या चुका अधिकाऱ्यांच्या मार्फत झालेल्या आहेत किंवा स्वतःहून काही लोकांनी चुकीचे पत्ते दिलेले आहेत आणि त्यातून काही दलाल लोकांनी हे चुकीचे पत्ते देऊन त्यांच्याकडे येतील का ते केलेले आहेत। या सर्व गोष्टीची मी स्वतः माहिती मागवण्याचं काम करणार आहे आणि यात जर तथ्य वाटलं तर आपण मग पुढील विजिलन्सच्या माध्यमातून पण आपण चौकशी करू शकतो। संक्रमण शिबिरातल्या लोकांनी असे आरोप केलेले आहेत की म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून हे जाणून बुजून केलं जाते, म्हणूनच त्यांना 30-30 वर्ष संक्रमण शिबिरात राहावं लागते। याच्यात तशी परिस्थिती आज राहिली नाही, कारण आपण ऑनलाईन केल्यानंतर प्रत्येक रहिवाशांनी त्याच्यात येऊन लॉटरीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे। अनेक वेळा लोकांचा जो आकर्षण आहे तो जास्त करून काही त्यांना जे आता जे नवीन जे आपल्याला इमारती जे आपण बनवून केलेल्या आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचं आकर्षण नसतो आणि अनेक वेळा त्यांना असं वाटतं की माझा जो हक्काचं घर आहे ते घेण्यासाठी मी थांबीन। आज परिस्थितीमध्ये नक्कीच बदल झालेला आहे, परंतु ही शक्यता पण नाकारता येणार नाही की काही चुका निश्चितपणे अधिकाऱ्यांची असू शकतात। ती जाणून बुजून जर असेल निश्चितपणे संशयाला वाव आहे आणि त्या दृष्टिकोनातून पण आपण योग्य ती दखल घेतली जाईल। सर, म्हाडाने केलेला हा गोंधळ हा पहिला नाहीये, वर्षानुवर्ष हे सुरू झालेला आहे, पण काय याच्यावरती कारवाई होत नाहीये असं बोललं जातं। आपण 3-4 लोकांना सस्पेंड केलेत, एवढंच नाही तर जे घुसखोरींच्या बद्दलचे लोकांना आपण आजही काही लोकांवरती इन्क्वायऱ्या चाललेल्या आहेत। त्या पलीकडे जाऊन अजून कारवाई काय अपेक्षित मला असं वाटते करणं योग्य आणि उचित होणार नाही। याही प्रकरणामध्ये तथ्य काय सत्य काय हे समोर आल्यानंतरच उचित कारवाई केली जाईल। कॅमेरामॅन सुनील भारतीसह प्राजक्ता पोळ, मी मराठी न्यूज, मुंबई। आपण ऐकलं की